अकोला शहरातील नव्या उड्डाणपुलावर रॉंग साईडने होणारी वाहतूक आणि त्यामुळे उद्भवणारे अपघात हे रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून हा प्रस्ताव जिल्हा रस्ता सुरक्षा समितीसमोर मांडण्यात आला होता। जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी महोदया यांच्या मंजुरीनंतर दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी 2 ठिकाणी स्पाइक बॅरियर बसविण्यात आले आहे। यामध्ये उड्डाणपुलावरून नेहरू पार्क चौकाकडे उतरणारा मार्ग तसेच उड्डाणपुलावरून टॉवर चौकाकडे उतरणारा मार्ग या ठिकाणचा समावेश आहे। सध्या ठिकाणी रॉंग साईड वाहतूक रोखण्यासाठी स्पाइक बॅरियर सोबतच विरुद्ध दिशेने वाहन नेऊ नये याबाबत सूचना फलकही लावण्यात आले आहेत। पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की स्पाइक बॅरियर असूनही कोणी रॉंग साईडने वाहन चालवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित वाहनाचे टायर नुकसान होऊ शकतं। याची सर्वस्वी जबाबदारी वाहन चालकाची राहील। तसेच शहर वाहतूक शाखेमार्फत दोन्ही ठिकाणी नियमित पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। शहर वाहतूक शाखेने सर्व नागरिक व वाहन चालकांना आवाहन केलंय की वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं व रॉंग साईड वाहन चालवून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण करू नये। जन अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी MJ गौरवे।